तक्रार गांभीर्याने घेतली पाहिजे, शिवसेनेचे नेते अरविंद सावंतांचं विधान. शरद पवारांनी घेतली उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसह धनखडांची घेतली भेट. शरद पवार 21 तारखेला बीडच्या दौऱ्यावर. शरद पवार सांत्वनपर देशमुख कुटुंबियांची भेट घेणार. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचं काम थांबवावं, आमदार इंद्रजित नरके यांची विधानसभेत मागणी. सोलापूरमध्ये सोमनाथ सूर्यवंशी आणि परभणीतील कोम्बिंग ऑपरेशनच्या विरोधात भीमसैनिक आक्रमक. सूर्यवंशी यांची प्रतिकात्मक वेशभूषा धारण करत आत्मभान मूक रॅली. बीडच्या सरपंच हत्या प्रकरणामध्ये 4थ्या आरोपीला अटक. या प्रकरणातील उर्वरित 3 आरोपींच्या अटकेसाठी पथक रवाना. बीडमधील केज येथे दलित संघटनांचा तहसील कार्यालयावर मोर्चा. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ दलित संघटनांकडून मोर्चा. परभणी बीडच्या घटनेचा पुण्यात निषेध. मातंग एकता संघटनेच्या वतीने आंदोलन. घटनेच्या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्याकडून वृद्धांसाठी संजीवनी योजना सुरू. योजनेअंतर्गत 60 वर्षावरील वृद्धांवर मोफत उपचार. जळगावमध्ये 250 रिक्षांवर ट्रॅफिक विभागाची कारवाई. नियमांचं पालन न केल्यानं रिक्षांवर कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.